रोजगाराच्या संधी जिल्ह्यात निर्माण करणार खासदार विखे पाटील। राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारा जिल्हा म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगरकडे पाहिले जाते। जिल्ह्यात आता रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी चांगले उद्योग यावे हाच प्रयत्न राहणार आहे। जिल्ह्यातील तरुणांना जिल्ह्यातच रोजगार निर्माण करून देण्याचे आश्वासन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिले। निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने पिंपळगाव लांडगा येथे जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात खासदार विखे पाटील बोलत होते। ते म्हणाले की सध्या तरुणांसाठी जिल्ह्याला सर्वात मोठी समस्या रोजगारासाठी बाहेर जावे लागणे ही आहे। यासाठी स्थानिक ठिकाणी रोजगार निर्माण करण्याचे लक्ष ठेवून मी पहिली निवडणूक लढवली होती, पण कोरोना काळ आणि हप्ता वसुली सरकार असल्याने फारसे प्रयत्न करता आले नाहीत। मात्र मागील 2 वर्षाच्या काळात महायुतीचे सरकार आल्याने जिल्ह्यात औद्योगिक वसाहती उभारण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले। वडगाव, गुप्ता व शिर्डी येथे औद्योगिक वसाहतीला मंजुरी मिळाल्याने तरुणांना रोजगार मिळणार आहे। श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे शासनाची 618 एकर जमीन विनामूल्य मिळवत औद्योगिक वसाहतीचा पाया रचला असून लवकरच त्यांचे काम सुरू होईल। यामुळे जिल्ह्यात अधिक रोजगार निर्मिती होऊन हजारो तरुणांच्या हाताला काम मिळणार असून त्यांना जिल्ह्यातच राहता येणार आहे। स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधी मिळाल्याने तरुणांचे मनोबल वाढणार आहे। याचा फायदा जिल्ह्याच्या विकासाला होणार असल्याचे मत सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले। उद्योगधंद्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे। त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हजारो रुपयाचा निधी मिळवत गावागावातील रस्ते, महामार्ग अशी दळणवळणाची साधने उभी केली। NHI तर्फे 4277.50 कोटी रुपयांचा निधी मिळवत जिल्ह्यात सुसज्ज जलद अशा रस्त्यांची निर्मिती केली। 1454 कोटी रुपयांचा निधी मिळवत 6 राष्ट्रीय महामार्गाचा विकास केला, तर गावागावात वाहतुकीच्या सुविधा पोहोचवाव्यात यासाठी 136.13 कोटी रुपयांचा निधी मिळवत 29 गावात रस्त्यांचे जाळे उभे केले। दळणवळणाची साधने वाढल्याने उद्योजकांसाठी अहमदनगर हे मुंबई, पुणे, नाशिक आणि इतर जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाण झाले। यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे जिल्ह्यात येणार असून स्थानिकांचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले। उपसंपादक शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज। नगर जाऊन रस्ता, बेलवंडीचा उड्डाणपूल, काय परिस्थिती रस्त्याची? स्पेशल केस आजपर्यंत नॅशनल हायवेच्या इतिहासामध्ये कधी घडलं नाही की पूल मंजूर असताना रस्ता फोडला गेला, तो रस्ताच नकाशामध्ये नव्हता नॅशनल हायवेचा। आपण 3.5 कोटी सर्व्हिस रोड दाखवलं, काम झालं, आज गाड्याच्या कमी पटकन रेल्वेचा पूल पण सुरू झाला। कधी तो जास्ती आढळला रस्ता सुरू झाला, कधी संपला हे लोकांना लक्षातच नाही आलं। 6 महिन्यात 250 कोटीचा रस्ता संपतो आणि 25 लाखाचा नारळ फोडलं तर वर्षभर नुसते खडी साईडला पडलेली असते। खरं आहे का? 6 महिन्यात पूर्ण कॉन्क्रीट का घडलं? कारण की तुम्ही निवडून दिलेला खासदार कधीही त्या रस्त्यामध्ये टक्केवारी खात नाही। मी तुमच्या मुलांना उज्ज्वल भविष्य देण्यासाठी या निवडणुकीमध्ये आहे आणि तुमच्या मुलांना उज्ज्वल भविष्य देऊ शकतो एवढंच या ठिकाणी सांगतो। तुमच्या समोरच्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष 3 वर्ष जलसंपदा मंत्री होता की नव्हता? तुमच्या समोरच्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष 3 वर्ष जलसंपदा मंत्री होता। त्यांनी तेव्हा श्रीगोंद्याचं पाणी आठवलं, त्यांनी तेव्हा माणिकवाडी निंबाचा होता आठवला। मी ओरडून होतो, मी पहिला खासदार होतो त्या कालवा सल्लागार समितीमध्ये सांगायला की माननीय जयंत पाटील साहेब, बाकी काही नका करू, तुमच्या पहिल्या 90 किलोमीटरचं पूर्ण आस्तरीकरण करा, म्हणजे आम्हाला जो गेज लागायचा आहे तो गेज लागेल आणि श्रीगोंद्याला त्याचं हक्काचं पाणी मिळेल। रेकॉर्डिंग आहे। किती रुपये लागत होते? 12 कोटी रुपये फक्त। 12 कोटी रुपयामध्ये जर पहिल्या 90 किलोमीटर आस्तरीकरण झालं असतं तर 1400 पाणी सुटतं, 1800 पाणी सुटलं पाहिजे, 1400 सुटतं, कारण की कालवा फुटाची भीती आहे। जिल्हा श्रीगोंद्याला 600 ला 900 ला पाणी आलं पाहिजे, तिथं 300चा गॅस लागतो। हा प्रॉब्लेम